नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा ओहेर मस्तक हे पायावरी यावर करी संताचिया मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरेल पार भवदुस्तार नदीचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देहोचे सुप्रसिद्ध संत साधू महाराष्ट्रभूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु जगत कल्याण संत तुकाराम महाराजांचा 4 शरणाचा अभंग नाम संकीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज विश्वाचे मायबाप या नात्यानं या जगतामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव आहे त्या जीवाचं परम कल्याणाचं साधन या अभंगाच्या माध्यमातून सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या परमार्थिक जीवनामध्ये मी जी काही साधना केली, जीवन जगत असताना अनेक अनुभव आले आणि ते जे अनुभव आले ते मी तुम्हाला या अभंगाच्या द्वारे सांगतोय. तुका म्हणे साक्षी आले तेही केले प्रगट. काय प्रगट करता तुकोबाराय? तुकाराम महाराज म्हणतात, भगवान परमात्मा असा एकमात्र आहे या विश्वाचा समर्थ आणि सामर्थ्यवान परमात्मा आहे की त्याच्याशिवाय आम्हाला जन्म मरण रूपी संसार सागरातून त्या बंधनातून तरता येणार नाही आणि त्या बंधनातून तारण्याचं काम जर कोणी करेल तर तो परमात्मा करेल. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. हा मला अनुभव आला, त्याच्याशिवाय तारणारा कोणीच नाही, परमात्माच तारणारा आहे. तो कसा आहे मला त्याचा दुसरा अनुभव आला. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा. तुकाराम महाराज म्हणतात, तो भगवंत करुणावंत आहे आणि अनंत ज्याची नामे आहेत, अनंत हे नाम जा. तो अनंत नावारूपाने नटलेला परमात्मा आहे. म्हणून माझं मत आहे की मला त्याची साक्ष आली, त्याच्याशिवाय आपल्याला सोडवणारा कोणी नाही, त्याच्यासारखा दयाळू परमात्माही या विश्वात दुसरा कोणी नाही. म्हणून माझं असं मत आहे की तुम्ही त्या भगवंताला सर्व भावानं शरण जा. विठ्ठल विठ्ठल
सर्वांना ज्ञातच आपण सर्वजण या ठिकाणी किन निमित्ताने एकत्र जमलेलो आहोत. बेलोटे परिवारामध्ये असणारे कैलासवासी एकनाथ रंभाजी बेलोटे ज्यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. दुःखित अंतःकरणाने शोकाकुल त्यांच्या पाठीमागे असणारा सगळा परिवार श्री रंभाजी नामदेव बेलोटे, गंगा भगीरथी चंद्रकला एकनाथ बेलोटे, सौ सोनाली सुनील ठाकरे, सौ सुनीता राजेंद्र घोटेकर आणि श्री विकास एकनाथ बेलोटे हा संपूर्ण परिवार ज्यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. आज त्यांना आपण आदरांजली आणि श्रद्धांजली समर्पित करण्याकरिता दुःखित अंतःकरणाने शोकाकुल आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. त्या निमित्ताने आज केलेलं नामस्मरण नामसंकीर्तन पितरांच्या सद्गतीकरिता कारणीभूत ठरतं. आपण केलेलं सत्कर्म त्या सत्कर्मातून गेलेल्या पितर संतुष्ट होतात आणि त्यांना सद्गती मिळते. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती सदा त्यांचे. ते पितर संतुष्ट होतात याकरिता नामसंकीर्तन घडावं. कारण मनुष्य गेल्यानंतर 10 दिवसानंतर आपण दशक्रिया विधी करतो. 13 दिवस झाले की 13व्याचा विधी करतो. दर महिन्याला मासिक श्राद्ध करतो. तिथंही आम्ही काहीतरी सत्कर्मच करतो. आणि दर मासिक श्राद्ध झालं मग पूर्ण 12 महिने पूर्ण झाले की शास्त्रामध्ये हा वर्ष श्राद्धाचा विधी सांगितला. आजच्या दिवशी केलेलं पिंडदान, अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान जी काही सत्कर्म असेल, दान असेल, त्या दानाच्या माध्यमातून गेलेले पितर संतुष्ट होतात आणि ते आपल्याला आशीर्वाद देतात. म्हणून कदाचित वर्षभरामध्ये केलेलं सत्कर्म, काही पिंडदानादी क्रिया असतील, आम्ही ब्राह्मण करवी ती पूजा करतो. पण कदाचित मनुष्य म्हटला की काही चुका काही दोष घडतात. कदाचित एखादा दोष राहून गेला तर ते दोष भरून काढण्याचं सामर्थ्य जर कशात असेल तर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं ते फक्त आणि फक्त नामात आहे. रामकृष्ण नाम सर्व दोषार रामकृष्ण नाम सर्व दोषार रामकृष्ण नाम सर्व दोषार रामकृष्ण नाम सर्व दोषार जन जीवा तारण हरि एक 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 हरि रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण जड जीवा तारण अरे एक. जडाला जीवाला तारण्याचं सामर्थ्य जर कशात तर ते नामात आहे. मनुष्य कसाही असू द्या पण तो फक्त नामाने तरतो. याचे आम्हाला अनेक उदाहरणं पाहायला मिळतील. कसाही जीव असो तो नामाने दोष जातात, तो नामाने तरतो. अमंगळ उद्धारिले अमंगळ उद्धारिले अमंगळ उद्धारिले अमंगळ उद्धारिले थोर महिमा अमंगळ उद्धारिले अमंगळ उद्धारिले अमंगळ उद्धारिले हो ऐसा जाता थोर महिमा अमंगळ उद्धारिले अमंगळ उद्धारिले अमंगळ उद्धारिले ऐसा ज्याचा थोर महिमा अमंगळ उद्धरिले. उद्धार करण्याचं सामर्थ्य नामात आहे, कसाही जीव असो. म्हणून आज पुण्यस्मरण वर्ष श्रद्धाचा विधी. आज नामसंकीर्तन घडावं म्हणून ही नामसंकीर्तनाची सेवा सर्वांच्या माध्यमातून आमचे आदरणीय श्री हरिभक्त परायण निलेश महाराज पगार महाराजांच्या संपर्कातून माझ्याकडे ही सेवा करण्याची संधी आली. उपस्थित आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. मुख्यतः गोड अशी साऊंड सिस्टीम ज्यांची आहे, फार दिवसानं आज ज्यांचं दर्शन झालं ते आदरणीय श्री हरिभक्त परायण रवी महाराज. आज खूप दिवसातून भेट झाली, आनंद आहे. शूटिंग काही चालू वाटतं, बरं आहे. त्यांना हे वंदन आहे, त्यांचेही आभार. अगदी गोड साऊंड सिस्टीम आहे, त्यांनाही वंदन करते.
गायनाचार्यामध्ये साथ संगत करणारी आदरणीय श्री हरिभक्त पारायण वारकरी संप्रदायाचं वैभव, ज्यांचं नावही वैभव आहे आणि गाण्यातही वैभव आहे, असे असणारी वैभव महाराज वेलजाळी तेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही वंदन. आदरणीय श्री हरिभक्त पारायण ज्यांचा आवाज उंच आहे आणि शरीराने ते उंच आहे, आमचे शरद महाराज दिघे, सगळ्यांमध्ये ते उंच उंच असे आहे. शरद महाराज दिघे यांनाही वंदन. आणि आज काय, आज सगळे खेळीमेळी घरातला कार्यक्रम म्हटलं, काही राग मानायचं काही काम नाही. आणि आदरणीय श्री हरिभक्तपरायण आमचे मिवणे अरुण महाराज थोरात, त्याचं काय रोजच घेतो आपण. नंबरशीर घ्यायचा. हरिभक्त पारायण गायनाचार्य आमचे मालक योगेश महाराज काकड. हा चला, त्या निमित्ताने नाव घेतलं योगेश महाराज काकड. आणि नंबर सांगत जा. हरिभक्त पारायण गायनाचार्य सीताराम महाराज. म्हणजे नावं लक्षात राहत नाही बरं का माझ्या, वयामानानुसार किंवा थंडीनं म्हणा, सगळं आवरून यायचं म्हटल्यावर जरा वेळ लागतो. आदरणीय हरिभक्त पारायण गायनाचार्य सीताराम महाराज आणि सर्वच गायनाचार्य गुणीजन मंडळी, सर्वांना वंदन. इकडे उभे असणारे विनेकरी महाराज, गुणीजन मंडळी आणि पनवेलवरून आलेले आमचे निष्ठावान वारकरी, आमचे पगार मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही वंदन. अगदी गोड ज्यांनी पायी वारी केली, निष्ठेनं भगवान पांडुरंगाची वारी, आणि एकट्याने तर जोडीने केली, म्हणून काकी या ठिकाणी उपस्थित आहे, मी त्यांनाही वंदन करेल. आमच्या वारकरी ताई या ठिकाणी उपस्थित आहे, वंदनीय पूजनीय बाबा उपस्थित आहेत, त्यांनाही वंदन करेल. आमचे संपत मामा दिल्लीवरनं एवढ्या घाईघाई आले, ते त्यांनाही वंदन. एवढ्या दूरवरनं आले, त्यांनाही वंदन करेल. आणि दाजी ना, हा मग एवढ्या लांब आले म्हणजे काय, अगदी धावपळ करत आले, ते त्यांनाही वंदन. आणि आपण सर्व वारकरी सावलीत बसलेले आणि उन्हात बसलेले सगळ्यांनाही वंदन. चला, आपण सर्वांनी एकत्र मिळून करूया भगवंताची थोड्या वेळ सेवा. विठ्ठल विठ्ठल परिवारामधून, या परिवाराचा एक आधार, एक वर्षापूर्वी ह्या परिवाराला सोडून गेला. आई वडील हे आपल्या जीवनातलं पहिलं स्वरूप सांगितलंय, माता पित्याचं स्वरूप आहे. खरं तर आपण जन्माला आलो, पहिलं ऋण आहे आई वडिलांचं. दुसरं ऋण आहे जे जगायला शिकवतात ते संत. आणि तिसरं ऋण सांगितलं भगवंत, की ज्याने हे जीवन आम्हाला दिलं, ज्यांच्या माध्यमातून आम्ही जन्माला आलो, ते माता पिता. माता पिता श्रेष्ठ किती आहे हे मी सांगण्यापेक्षा तुकोबांनी आणि ज्ञानेश्वर महाराजांनी गोड सांगावं. तुकाराम महाराज म्हणतात, बाप करी जोडी लेकराचे बोढी, आपुले कुरवंडे बाळवोणी. आपल्या मुलांच्या सुखाकरिता रात्रंदिवस जो प्रयास करतो, सायास करतो, तो बाप आहे. किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, सकल तीर्थाची धुरे जे का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोण के जय. या विश्वामध्ये जे काही तीर्थ आहेत, त्या सगळ्या तीर्थांपेक्षा श्रेष्ठ आई वडील आहे. धुरे म्हणजे श्रेष्ठ, म्हणजे आई वडील हे श्रेष्ठ आहे. का तर आई हे पहिले शब्द, नाव आमच्या तोंडात पहिलं आईचं येतं, पहिली माता आणि नंतर पिता. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, धन्य जी एका माता पितरे, आधी माता नंतर पिता सांगितलं. तुकाराम महाराजांनी सांगितलं, धन्य माता पिता, पहिलं मातेला वंदन केलं. वेदांनी तेच केलं, मातृदेवो भव पितृदेवो भव. पहिली माता सांगितली, पण आई जेवढी महत्वाची, पिता म्हणजे बापही तेवढा महत्वाचा आहे. बाप किती महत्वाचा आहे, रामायणातला प्रसंग सांगून पुढे चालेल. कमी वेळामध्ये चिंतन आपल्याला करायचं. प्रभू राम ज्या वेळेला वनवासाला निघाले, राजा दशरथांनी सांगितलं, प्रभू श्रीरामा तुम्हाला वनवास आहे. रामांनी आज्ञा स्वीकारली वडिलांची आणि आनंदानं वल्कल धारण केली, वनवासाला निघाले. श्रीराम प्रभू ज्या वेळेला वनवासाला गेले, त्यावेळेला राजा दशरथांना तो वियोग सहन झाला नाही रामांचा. रघुनंदन पाये गेला रथकारे त्वानिला, सूर्यवंशी नारायण माझा
दशरथांना श्रीरामांचा वियोग नाही सहन झाला. आपला मुलगा वनवासाला गेला हे बापाला सहन झालं नाही आणि त्या वियोगानं देहत्याग केला. तर मृत्यू प्राप्त झाला राजा दशरथांना. मुलाचा वियोग सहन झाला नाही. तो बाप आहे. हे राजा दशरथाचं उदाहरण आपल्याला ज्ञात आहे ना. चला पुढे. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका आणि मुक्ताबाई हे जणू काही 4 वेद विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता यांच्या पोटी अवताराला आले. ज्या वेळेला समाजामध्ये आपल्या लेकरांचा अपमान होऊ लागला, ते समाजामध्ये आपल्या मुलांना ताट मानेने जगता यावं, निदान या समाजाने आपल्या मुलांचा आदर करावा, याकरिता विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेनं देहत्याग केलाय. हे बापाचं प्रेम आपण कुठंतरी विसरलोय. चला पुढे. भगवान कृष्ण परमात्मा ज्या वेळेला कारागृहामध्ये अवताराला आले, देवकीनं त्या कृष्णाला जवळ घेतलं. देवकीनं हृदयाला कवटाळलं आणि देवकी माता रडू लागल्या. वसुदेवाच्याही डोळ्यात अश्रू आले होते. पण मुलाला जर कवटाळून प्रेम करत बसलो तर कदाचित कंस येईल. देवकी मातेनं जवळ धरलं. वसुदेवांनी विचारलं काय झालं. त्यांनी सांगितलं जे जे मूल जन्माला आलं ते दृष्ट कंसाने मारलंच आहे. मातृत्वाचा सुखाचा अनुभव घेता आला नाही. जे जन्माला आलं ते मारलंच, त्याची हत्याच केली. आता ह्या कृष्णाला तरी डोळे भरून पाहू द्या. वसुदेवांनी सांगितलं त्याला जर तुला सुखीच पाहायचं असेल, सगळ्या जगाला सुख देणारा तो परमात्मा, सर्व सुखाचे आगर असणारा परमात्मा, पण एक बाप म्हणतोय ह्या आपल्याला लेकराला जर सुखी पाहायचं असेल तर इथं नाही ठेवता येणार. मग नंदाच्या घराला माझं नेई गोकुळाला. आपल्या शरीराचा विचार न करता अगदी गळ्या इतकं तोंडा इतकं पाणी जरी आलं तरी यमुना नदीला दुथडी भरून पूर आला वाहू लागलं. या वाहत्या पाण्याच्या पुरातही आपल्या त्या एवढ्याशा लेकराला टोपलीमध्ये टाकून वसुदेवांनी सुखरूप पोचवलं. उदार जीवासे आपुलिया, उदार जीवासे आपुलिया, उदार जीवासे आपुलिया, उदार जीवासे आपुलिया. तुका म्हणणे गाजवानी गाजे, तुका म्हणणे गाजवानी गाजे, उदार जीवासे आपुलिया, उदार जीवासे आपुलिया. तुका म्हणणे गाजवानी गाजे, तुका म्हणणे गाजवानी गाजे, उदार जीवासे आपुलिया, उदार तुका म्हणे नेदी गांजू आणि कासे, उदार जीवासी अपुलिया. नाही का. एकाएकी किलो मिरासीचा धनी, कडिये वागवोनी भार कांदे. देहांचा विचार नाही करत माईबाप. म्हणून बाप तेवढा महत्वाचा आहे. या कुटुंबाचा एक आधार, प्रत्येकाच्या घराचा आधार असतो तो बाप असतो. हे एक माता पिता हे एक आधार आहे आमचा, की ज्यांच्या माध्यमातून आम्ही जन्माला आलो. आमचं दुसरं ऋण, ज्यांचं ऋण आमच्यावरती आहे ते संत रूपी मायबाप आहे. जन्म देणारे मायबाप जेवढे आमच्या हिताचा सुखाचा आनंदाचा विचार करतात, तेवढेच संत रूपी मायबापही आमच्या हिताचाच विचार करतात. त्याची माझे हित करे त्याची माझे हित करे ते सकळ, त्याची माझे हित करे ते सकळ, त्याची माझे हित करे ते सकळ. सकळ जेने हा गोपाळ कृपा करी, शोधून या आले संत हिताहित जगाचे. किंवा तुका म्हणे मज धाडिले निरोप,
मार्ग हा सोपा सुखरूप. म्हणून सांगतात तुकोबराय आम्हाला काहीतरी हिताचं कल्याणाचं सांगतात, आत्मकल्याणाचं साधन सांगतात. कोण सांगतात? तुकोबराय सांगतात. कोण तुकोबराय? ज्यांचा अधिकार सामान्य नाही तर श्रेष्ठ अधिकार असणारे तुकोबराय. अनोरेनो या ठोकडा तुका आकाशाय वडा, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. जे ज्या वेळेला तुकोबरांना सदेह वैकुंठाला जाण्याची वेळ आली तर परमात्मा स्वतः आले. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, प्रयाणकाळी देवे विमान पाठविले. कलीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले. कळीच्या काळामध्ये अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊनी निज धामा गेले. मानव देह घेऊन निज धामे गेले. निळा म्हणे सकळ संता तोषविले. जय जयाची सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तो सकळांचा जीवन सोयरा. जय जयाची सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तू सकळांचा जीवन प्रयाण काळी देवे विमान पाठविले. परमात्मा स्वतः तुकोबरायांना न्यायला यावं. तुकोबरांनी स्वदेह वैकुंठाला. शंख चक्र गदा पद्म, पहिलं आला पुरुषोत्तम, पहिलं आला पुरुषोत्तम. नाभी नाभी भक्तराया, वेगी पावलो सखया. नाभी नाभी भक्तराया, नाभी नाभी भक्तराया. परमात्मा स्वतः आले. तुका देखो कला वैकुंठाहुनी हरी आला, हरी आला, हरी आला. काही समर्थ तुकोबरांचं. गेला तो विमानी बैसोनिया, गेला तो विमानी बैसोनिया, गेला तो विमानी बैसोनिया, गेला तो विमानी बैसोनिया. म्हणे रामेश्वर सकळा कुसोनी, गेला तो विमानी बैसोनिया, गेला तो विमानी बैसोनिया. म्हणे रामेश्वर सकळा कुसोनी, गेला तो विमानी बैसोनिया. गेला तो विमानी बैसोनिया, बैसोनिया. गेला तो विमाने बैसोने. रामेश्वर भट्ट वर्णन करतात. तुकोबराई ज्या वेळेला जाण्याचा प्रसंग आला तर देवा पाय कुठे ठेवू, विमानात बसायचं. मग काळाने सांगितलं आमच्या माथ्यावरती पाय. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. ज्या जगाला काळापासून भीती आहे, काळाला पाहिलं, काळ नाव शब्द जरी ऐकला तर मनुष्य घाबरतो. तुकोबरांनी त्याच्या माथ्यावरती पाय दिला. आम्ही तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. धैर्य तुकोबा समर्थ, धैर्य हा गुरुनाथ. धैर्य तुकोबा समर्थ, धैर्य केला अमृत, धैर्य केला अमृत, धैर्य केला अमृत. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, यम नामाने घाबरतो, थरथर कापतो. अशा अधिकाराचे असणारे तुकाराम महाराज जीवनभर परमार्थ केला.
संसारिक तुकोबराय, तुकोबरायांची प्रपंचाची स्थिती असो, तुकोबरायांची साधना करणारी स्थिती असो, तुकोबरायांची परमार्थिक स्थिती असो, ह्या सगळ्या स्थितीमध्ये तुकोबरांना आलेला अनुभव त्यांनी ह्या जगाकडे पाहिलं आणि याही जगाला आपल्याला अनुभव सांगण्याची आवश्यकता आहे. म्हणून तुकोबरांनी सांगितलं की तुम्ही भगवंताला शरण जा. अभंगाचं प्रथम मानवानी शरण जावे, मानवानी शरण जावे, मानवानी शरण जावे, मानवानी शरण जावे. सर्व भावे देवाची, सर्व भावे देवाची, तोहाभूत लीला पार, तोहाभूत लीला पार. सर्व भावे देवाची, सर्व भावे मनवोनी शरण जावे, सर्व भावे देवासी. तुकाराम महाराज शब्द पहिला सांगतात म्हणवोनी. का म्हणवोनी ते आपण पुढे पाहू, पण शरण जावे आणि सर्व भावानं देवासी शरण जावे असा या अभंगामध्ये तुकोबारायांचा अट्टहास आहे. कोणत्या देवाला शरण जा, ते देवाचं नाव काही सांगितलेलं नाही. आणि आपल्याकडे एक नाही दोन नाही 33 कोटी देवच्या म्हणला, अष्टकोटी भैरव हे. कोणत्या देवाला शरण जावं, कारण आपल्याकडे काही झालेले आणि केलेले देव आहेत. त्या प्रत्येक देवाला शरण जावं का, तर तुकोबाराय निषेध करतात त्यांचा. शेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजी भूते खेते, आपुल्या पोटासी रडते, मागती शिते अवदान. शेताच्या बांध्यावरती आपण ती शेंदूर लावलेले काही देव शेंदरी हेंदरी दैवते, त्यांना काहीतरी कारण लागतं. कारण म्हणजे ते माणसाच्या पोटाचं कारण असतं, फक्त देवाचं नाव त्याच्यात कारण म्हणून टाकलं जातं. ते कारण काही कामाचं. अशा देवाला शरण जाऊन आपलं काही कारण नाही जाण्याचं, आणि म्हणून अशा देवाला शरण जाऊन आपलं कल्याण आहे का बाबा? नाही. बरं, मग इंद्र ब्रह्मादिक देवाला आपण शरण जर गेलो तर, कारण तुकाराम महाराजांनी देवाचं नाव सांगितलेलं नाही. आपण पाहू कोणत्या देवाला शरण जायचं. मग इंद्र ब्रह्मादिक देवाला जर आपण शरण गेलो तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात त्यांचा पुण्यकाळ संपला की त्यांना पुन्हा माघारी यावं लागतं. तव त्या पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची ओटी उतरे, आणि येऊ लागते माघारे मृत्यूलोका. त्यांना पुन्हा यावं लागतं. अशा इंद्र ब्रह्मादिक देवाला आपण शरण जाऊन आपलं परमकल्याण होईल का? नाही. दृष्टांत मी असं सांगेल की अशा देवांना शरण गेलो तर ते आपल्याला तारण करतील का? आपण शरण गेलो आपलं कल्याण करतील का? भागवतातला प्रसंग सांगून पुढे चालेल. जनमेजय नावाचा राजा, राजा परीक्षिताचा पुढचा तो राजा. परीक्षित राजाला सर्पदंशानं तक्षक नावाचा सर्पदंश करून मृत्यू झाला. 7च दिवसामध्ये 7च दिवस त्यांच्याकडे बाकी होते. खरं तर ही कथा 7च दिवसाची राजा परीक्षिताची ती आपल्याकरिता आहे. आपल्याकडे ही फक्त 7च आहे, सोमवार ते रविवार. ते आपल्याला सांगायचं आहे. परीक्षित हा माध्यम आहे. परीक्षिताला 7च दिवस त्याच्याकडे बाकी आहे. तक्षक नावाचा सर्पदंश करून त्याचा मृत्यू होणार आहे. त्याचं ज्ञान आपणही ठेवावं. आपल्याकडे हे कितीच आहे? 7च आहे. राजा परीक्षित गेले आणि परीक्षिताचा पुढचा जनमेजय नावाचा राजा, तो म्हटला आपल्यालाही कदाचित हा तक्षक सर्प जर दंश केला तर काय होईल? आपल्याला जर काही भीती निर्माण झाली तर आपण हा सर्प जिवंत ठेवायचा नाही. आपण एक सर्पसत्र म्हणजे यज्ञ करू आणि त्या यज्ञामध्ये या सर्पाची आहुती देऊ. हा सर्प गेला की आपल्याला काही चिंता नाही. त्या जनमेजय राजाने ते सर्पसत्र आरंभ केला. ब्राह्मण आले, यज्ञ सुरू झाला आणि त्या यज्ञामध्ये आहुती सुरू झाली. तक्षकाय स्वाहा, तक्षकाय स्वाहा, तक्षकाय स्वाहा अशी आहुती सुरू झाली. त्यावेळेला तक्षकाला समजलं की आपलं मरण आलंय.
नारदांनी सांगितलं बाबा तुझ्याकरिता यज्ञ चालू आहे. तक्षक म्हटला काय करू आता, जर मरण आलं तर कोणाला तरी शरण तर जावं लागेल ना, कदाचित आपलं रक्षण कोणीतरी करणार असेल. म्हणून त्या तक्षकाने काय विचार केला, देवादेव इंद्रदेवांना तरी आपण शरण जाऊ. इंद्राकडे गेले, इंद्रांना सांगितलं हो मी शरण आलो, माझं रक्षण करा. इंद्र म्हटले झालं काय, काही नाही, माझ्याकरिता यज्ञ चाललाय, माझं मरण ओढवलंय आणि म्हणून मी तुम्हाला शरण आलो. इंद्र म्हटले या बसा आमच्या शेजारी, मी खुर्चीवर बसले, तुम्ही माझ्या खुर्चीच्या खाली बसा, वेटोळं घालून बसले. राजाला सांगितलं ब्राह्मणांनी, ज्या तक्षकाकरिता आपला यज्ञ चालू आहे तो तक्षक इंद्राला शरण गेला. मग काय करायचं, त्याला कोणीतरी आश्रय दिलाय आणि आश्रय देणारा कोणीतरी तो इंद्र आहे. मग एक काम करा, परीक्षित राजांनी सांगितलं त्याला काही पर्याय असेल ना, म्हणे ज्याला आश्रय दिला त्या आश्रयासह त्याची आहुती द्या. म्हणजे आहुती अशी बदला की आपण आतापर्यंत फक्त तक्षकाय स्वाहा असंच म्हणत होतो, आता असं म्हणा इंद्राय तक्षकाय स्वाहा, इंद्राय तक्षकाय स्वाहा. मग इंद्राची खुर्ची हलायला लागली. इंद्र म्हटलं काय झालं, काही नाही. नारद म्हटले तुम्ही ज्यांना घरात जागा दिली त्यांच्यामुळे हे सगळं ओढवलंय. इंद्र काही शांत बसला नाही. इंद्र म्हटलं हा बाप चला निघा आमच्या घराच्या बाहेर, चांगले वारकरी म्हणून घरात जागा दिली तुम्ही तर आमच्यावरच निघा. पहिले निघा म्हणे घराच्या बाहेर. इंद्राने त्याला घराच्या बाहेर काढलं. दिसण्यावर काय असतं हो, असण्यावर असतं, समजून घ्या तुम्ही. दिसणं आणि असणं परमार्थात फार महत्वाचं आहे. परमार्थात कृतीला महत्व आहे, कृतीला महत्व नाही, वृत्तीला महत्व आहे. कृती कशी आहे, कपडे कसे, तुमच्याकडे धन किती, त्यापेक्षा त्याला महत्व नाही. काकड्यातला अभंग माहिती आहे ना, उच्च नीच काही नेनो भगवंत, तिष्ठे भाव भक्ती द्विगुणिया, दासे पुत्र कन्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी, सजन कसाया विकू लागे मांस. सजन कसायाची कृती होती मांस विकण्याची, पण वृत्ती होती भगवंताचे चरण. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी बाबाले, पाहे जोडी बाबाले, पाहे जोडी बाबाले. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी बाबाले, पाहे जोडी अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा, नाही का. अंतरंगातला भाव. इंद्रांनी सांगितलं निघा, तुमच्यामुळे मला दुःख आलंय, संकट येत आहे. अर्थात ज्याला इंद्राला तो शरण गेला त्याने रक्षण केलं का, नाही केलं. मग अशा देवांकडे जाऊन आपलं परमकल्याण नाही, मग आपण वेदांकडे जाऊया. आम्हाला शास्त्राने पुराणाने ग्रंथांनी सांगितलं, मग वेदांनी सोपं सांगितलं. वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची साधिला, विठोबासे शरण जावे, विठोबासे शरण जावे, विठोबाची शरण जावे, विठोबाची शरण विठोबासी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे, निज निष्ठा नाम गावे. निष्ठा सांगितले बरं का वेदाने, कारण सध्या निष्ठेच्या बाबतीत माणसं निष्ठा निष्ठी करतात, म्हणून निष्ठा महत्वाची सांगितली. नाम गावे, भगवंताचं नाम गावं, विठोबाला शरण जावं. जो परिपूर्ण परमात्मा आहे, जिने हे विश्व निर्माण केलं, जयापासोनी सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा, नये अनुमाना श्रुतीसे, तो हा विठोबा निधान. ज्याचे ब्रह्मादिका ध्यान, पाऊले समान विटेवरी शोभती, तो हा विठोबा निधान. ज्याचे ब्रह्मादिका ध्यान, ब्रह्मादिक ज्याचं ध्यान करतात असा भगवंत
परिपूर्ण आहे आलिया संसारा उठावे गगरा. आलिया संसारा उठावे गगरा. उठावे गगरा. ओ आलिया संसारा उठावे गगरा. शरण जाऊन आलिया संसारा उठावे गगरा शरण जा उदारा पांडुरंगा. त्या भगवंताला तुम्ही काय करा, शरण जा. म्हणून तो तुकोबराय म्हणतात शरण जावे ते सर्व भावाने जा. सर्व भाव म्हणजे काय, काया वाचा मन समर्पित करा. परमार्थ करत असताना साध आणि सरळ जीवन जगून भगवंताचे चरण अंतरंगात साठवा. चित्ते तुझे पाय डोळा रूपाचे ते ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. चित्तामध्ये त्याचे चरण साठवा, मुखामध्ये त्याचं नाम असू द्या आणि डोळ्यानं त्याचं फक्त तुम्ही रूप पहा. विठ्ठल विठ्ठल. त्याचं ब्रीदच आहे, त्याचं ब्रीदच आहे. 9व्या अध्यायात वर्णनच ज्ञानोबरांनी केलं. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागे शरणागता शरण्य मीचे एक. प्रश्न असा आहे, त्या भगवंताला शरण का जायचं? भगवंत हा परिपूर्ण आहे, सामर्थ्यवान आहे. ज्याने या विश्वाची निर्मिती केली, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. त्याच्याविषयी तरी मनुष्याने कृतज्ञ राहावं, कृतघ्न बनू नये. कारण कृतज्ञता आणि कृतघ्न या शब्दामध्ये अंतर आहे. कृतज्ञ राहण्याचा देव आदर करतो आणि कृतघ्न माणसाचे मेल्यानंतर हाडं देखील, पशु पक्षी देखील त्याला स्पर्श करत नाही. कृतज्ञ माणूस एवढा वाईट आहे. म्हणून माणसाने कृतज्ञ राहावं. निदान साधू संतांनी आमच्यावरती उपकार केले, त्या मार्गाने तरी जावं. भगवंताने आम्हाला हे शरीर दिलं, त्या भगवंताचं भजन तरी आम्ही करावं. विठ्ठल विठ्ठल. उपकारच आहे हे संतांचे आणि भगवंताचा उपकार आहे. आणि या उपकारातून आपल्याला उतराई व्हायचं आहे. ज्या भगवंताने हे शरीर दिलं त्याचं नामचिंतन करणं गरजेचं आहे. याचे भजन चुकून तयाचे भजन चुकू नका. माणसं चुकतात म्हणून कदाचित तुकाराम महाराजांना सांगावं लागलं चुकू नका. म्हणून तुम्ही त्याला शरण जा, साधा आणि सरळ जीवन जगा. परमार्थ काही अवघड नाही. परमात्मा फक्त अंतरंगाचा भाव पाहतो. शबरीकडे जात असताना तिची जात कुळ धर्म पंथ भगवान प्रभू श्रीरामांनी पाहिला नाही. सुदामदेवांची नगरी सोन्याची केली, सुदामदेवांचा अंतरंगाचा भावच पाहिला. शबरीचा अंतरंगाचा भाव पाहिला. फक्त काया वाचा मनानं. तुकोबराय म्हणतात सर्व भावाने तुम्ही काय करा, भगवंताला शरण जा. पण मग का म्हणून शरण जायचं तुकाराम महाराज? तर तुकाराम महाराजांनी सांगितलं का म्हणून शरण जायचं. उत्तर दिलं अभंगाच्या दुसऱ्या. तो हा उतरील पार, 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 तो हा उतरील पार.
भवदुस्तर नदीचा तो हा, त्याच्या व्यतिरिक्त कोणी नाही. तुकोबराय म्हणतात भवदुस्तर नदीचा तो सामर्थ्यवान आहे. सगळे जीव हा काळाच्या बंधनात अडकलेले आहेत. आणि भवनदीत, कोणत्या भवनदीत अडकले? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. या बंधनात भवनदीत अडकलेला हा जीव आहे. आणि त्या जीवाला सोडवण्याचं सामर्थ्य फक्त भगवंताकडे आहे. तो हा उतरील पार. जो सार तत्व आहे तोच आपल्याला पार करेल. जीव अडकतोय, जीव वासना पाप आणि कर्म ह्या 3 गोष्टीमुळे पुन्हा जन्माला जातोय, मरतोय, पुन्हा जन्माला येतोय, मरतोय, चालूच आहे. जन्माला आला की कर्मानुसार काही भोग भोगतो. मृत्यूचा समय आला की वासना त्याच्या मनात निश्चित निर्माण होते आणि वासनेनुसार तो त्याच जन्माला त्या गतीला प्राप्त होतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाले अंगे हरिरूप. वासनेचा संग होय अंतकाळी. अंतकाळी जी वासना तो त्या स्वरूपाला जातो. अच्छा. आणि पुन्हा जन्माला जातो, पुन्हा जन्माला जातो. एक त्याचं काही पाप जन्मा येणे घडे पातकाचे मूळ किंवा अगा कर्मी जे पुरावे तैते सुख दुःखे फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. या नियमाप्रमाणे मनुष्य हा बंधनात अडकलाय आणि तो तिची नाव आहे ती पाण्यात न बुडता ती तरावी याकरिता भगवंताला शरण जावं. नावेने पाण्यात बुडावं की नावेने पाण्यावरती तरावं? तरावं. नाव जर पाण्यामध्ये बुडाली तर भवाची पुरी वाह वसे. म्हणून न बुडता ते बुडण्याचं न बुडू देण्याचं सामर्थ्य जर कोणामध्ये तुकोबराय म्हणतात तो हा उतरील पार. ती भवनदी पार करेल. नाव किनारे लगा प्रभू नदिया गेहरे नाव पुराणे. नदिया गेहरे नाव पुराणे डूबत जहाज तराव प्रभोजी. डूबत जहाज तराव प्रभोजी. नाव किनारे लगा प्रभोजी. नाव किनारे लगा. सोडवणारा परमात्मा आहे, परमात्म्याच्या व्यतिरिक्त नाही. भवसागर तरता भवसागर तरता पार करीत साधता पार करीत साधता पहिला उभा दाता कधी करते मोह. कधी करते मोही भवसागर तरता परमात्मा आहे आणि परमात्माच तारेल, ज्यामुळे हे सगळं चाललंय. म्हणून माणसाने त्याला शरण जावं, विसरू नये भगवंताला. काय झालं? एक दृष्टांत सांगते, ऐका. एक उंदीर होता. त्या उंदराच्या पाठीमागे बोका लागला. ते उंदीर म्हटलं आता हा बोका म्हणजे जणू काही आपला काळच आहे आणि बोका आपल्याला खाणार, एवढं निश्चित. बोका म्हणजे त्याचा काळ. बैसला शेजारी काळ उषा पाहतो उंदीर घेऊन जाई बोका. उपजला प्राणे न राहे संसारी बैसला शेजारी काळ उषा पाहतो उंदीर घेऊन जाई बोका. उंदीर म्हटलं हा बोका, बोक्याने आपल्याला पाहिलं, आता हा आपल्याला मारणार खाणार नक्की.
हा नाश्त्यावरी आपल्याला संपवणार. ते उंदीर पळालं जरा जीवाच्या आकांतानं, आपल्याला वाचवेल कोणीतरी म्हणून. ते उंदीर पळाला, तो डायरेक्ट एका साधूच्या आश्रमात गेला. साधूचं ध्यान चालू होतं. साधू आपल्या आपल्या आसनावरती बसलेले आणि साधूचं डोळे बंद करून ध्यान चालू होतं. साधूचं ध्यान चालू असताना हा उंदीर गेला आणि साधू बाबा वाचवा मला. हे का वाचवा? वाचवा म्हणे, पाठीमागं भोका लागला आणि भोका म्हणजे माझा खोका करून टाकेल, नाश्त्यावरी खाऊन टाकेल मला. नाश्त्यावरी खाईल बोका, वाचवा मला. साधोबा म्हटले घाबरू नको, बस इथे माझ्या शेजारी बस. तो बोका काही करणार नाही, मी आहे ना इथं. बोका अजिबात जवळ येणार नाही. तर तुमचं काहीच खरं नाही. तुम्ही नीट जागे राहा, डोळे बंद करून बसता. तो बोका कधी येईल आणि कधी घेऊन जाईल काही सांगता येतं मला. उंदीर म्हटलं साधूबाबा, तुम्ही डोळे झाकून बसता आणि येईल बोका आणि जाईल घेऊन, मला काय भरोसा तुमचा? ते म्हणे नाही, अंतर्ज्ञानाने मला सगळं समजतं. कोण म्हटले? साधू. साधू म्हटले डोळे जरी झाकलेले असले तरी मला भोका येणारा दिसेल. उंदीर म्हटला काही बाता मारू नका, तुमच्या जवळची काल 500ची नोट मीच उचलून नेली, ती तुम्हाला समजली नाही, तर भोका आलेला कसा काय समजेल? नाही समजणार. हा, काल मी नोट उचलून नेली तुमची, मीच नेली. कोण म्हटला? मी नाही बरं का, उंदीर म्हटला. मीच उचलून नेली. बरं मग? नाही नाही, तो येईल खाईल, मला काहीतरी करा, काहीतरी बदला, माझं शरीरच बदला आणि मला भोक्यापेक्षा एक काम करा, उंदराचं कुत्र बनवा. काय करा? उंदराचं कुत्र बनवा. साधूने काय चिमूटभर अंगारा घेतला, त्याच्या अंगावर टाकला, झालं तो कुत्रा. कुत्र झालं, मग काय त्याला भीती राहिली नाही. आता काळाची काय भीती नाही, भोक्याची काय भीती. उलट भोका हा नुसतं कुत्र भुंकलं तरी भोका दूर पळाला. मग साधूच्या आश्रमातलं कुत्र म्हटल्यावर काय, माणसं जर आश्रमात दर्शनाला आले तर आहो हाडा म्हणायचे तो कुत्र्याला. हा, एवढा आदर करायचे त्याचा. आणि ते मग आरामात खायचं, साधूकडे खायला भेटन, काही कमी नाही, ते आरामात राहू लागलं. आणि ते फिरता फिरता बऱ्याच दिवस तो कुत्र त्या आश्रमात राहिला. ते म्हटलं आपण जरा जंगलात फिरून येऊ, पहारा मारून येऊ. ते जंगलात फिरायला गेला तर वाघ त्याच्या पाठीमागे लागला. कोणाच्या? कुत्र्याच्या पाठीमागे वाघ लागला. आता मात्र घाबरला. ते कुत्र पुन्हा पळत आलं. साधू बाबा आता परत वाचवा मला. म्हणे काय झालं? आता भोक्यापेक्षाही खोका मागे लागला, आता वाघच पाठीमागे लागला, आता काय करू? आता मला वाचवा. ते म्हटले मग काय करू? म्हणे मला वाघापासून भीती, असं मला काही बनवा की मला सगळे घाबरतील, मी कुणालाच घाबर नाही. एक काम करा ना, वाघच करा ना मला. कोण म्हटला? कुत्रा. मला वाघच करा. साधू बाबाने सांगितलं ठीक आहे, वाघ करू तुला. साधूला काय अवघड, टाकले थोडंसं अंगारा त्याच्या अंगावरती, झालं तो वाघ तयार झाला. वाघ म्हटल्यावर काही माणसं यायचे बिचारे दर्शनाला, तेही बंद झाले. साधूच्या आश्रमात वाघ आहे म्हणे, कुणीच येईना. काय यायचे ते लांबून यायचे. वाघाला घाबरतात माणसं, वाघ आहे ना तो. आणि मग ते वाघ काय आरामात राहायचा, शिकार करायची, खायचं, असं आनंदानं जगायचं. करता करता एके दिवशी साधू बाबा ध्यानाला बसले. तो वाघ जवळ आला. तो म्हटला बाबा काय, लोक रोज तुम्हाला तुपाच्या बरण्या आणतात, सफरचंद आणतात, काळी खजूर आणतात, बदाम आणतात, काय तुमची मजा, खाऊन खाऊन कसे सुंदर दिसता म्हणे तुम्ही. म्हटले मग काय नाही म्हणे, तुम्हाला फार रूप आलंय तूप खाऊन खाऊन. साधू म्हटले मग आलं ना, त्याच्यात नवल काय? काही नाही, आज जरा कंटाळा आला म्हणे शिकारीला जायचा. शिकारीला जायचा जरा कंटाळा आला, थंडी आहे आणि एवढ्या थंडीचं कुठं बाहेर जायचं. मग नेमकं म्हणणं काय? नाही नाही, तूप खाऊन तुम्हीच रूपण झाली, एक काम करतो तुम्हालाच नाश्त्यावरी संपवतो मी. कोण म्हटला? वाघ. कुणाला? साधूला. साधू म्हटला अरे तुला वाचवलं मी काळापासून, तुला वाचवलं, माझ्याविषयी असा कृतज्ञ बनू नको तू. तुला उंदराचा कुत्रा केला, कुत्र्याचा वाघ केला. तो म्हटला ते काही माहीत नाही मला, मी तुम्हाला खाणार म्हणजे खाणार. त्याला हे कळायला पाहिजे होतं की याने जर मला उंदराचं कुत्र केलं, कुत्र्याचा वाघ केला, तर वाघाचा उंदीर बनायला काही टाईम लागणार आहे. त्याने झेप घालणार तेवढ्याच साधूने पुन्हा उंदीर केलं. बोका टपूनच बसला होता. बोक्याला सांगितलं ये बाबा, हा काय दया करायच्या कामाचा नाही, याला घेऊन जा, तुझ्या नाश्त्यावरही संपव. ज्याने आपल्यावरती उपकार केला त्याच्याविषयी आपण कृतज्ञ न राहता कृतज्ञ राहावं. विठ्ठल विठ्ठल. काळ बसलाय टपून, म्हणून संतांनी उपकार केले आपल्यावरती. काळ टपून बसलाय, भगवंताचे उपकार आहे, शरीर दिलाय, देह दिलाय, म्हणून त्याला शरण जावं. ते काया वाचा मनाने सर्व भावाने जावं, त्याच्याशिवाय पार करणारा आपल्याला कोणी नाही. तुकाराम महाराज तुमचं म्हणणं आम्हाला पटतंय.
आमच्या कल्याणाचं आहे, आम्ही भजन करावं, आम्ही शरण जावं, म्हणजे आमचंच कल्याण आहे. आम्ही पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या बंधनात न अडकता जे जीवत्व जन्माला जातं ते शिवत्व स्वरूप परमात्मा करेल. पण आमची एक अडचण आहे म्हणे. अडचण अशी आहे की आम्ही फार दोषी आहोत, प्रपंचातले सामान्य माणसं आहोत, आणि भगवंताला जर आम्ही शरण गेलो तर देव आम्हाला तारेल का हो तुकाराम महाराज? आमचे सगळे दोष अपराध पोटात घेईल का? तर तुकाराम महाराजांनी सांगितलं, का नाही घेणार? तो माझा देव कसा आहे त्याचा अनुभव मला आला. सांगतो अभंगाचं 3रं चरण. बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम ज्या. सर्वांनी एकदा भगवंताचं नामच चिंतन करूया. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी एकदा भगवंताचं भजन करा, टाळी वाजवा, मुखाने चिंतन करा. विठोबा रखुमाई
नावारूपाने नटलेला परमात्मा तुकाराम महाराज म्हणतात तो नक्की तुम्हाला भवनदी पार करेल. तो कसा आहे मी अनुभव सांगतो ना. करुणावंत तो आहे का? करुणावंत आहे. देवा तो कृपा करुणा सिंधू देवा तो करुणा सिंधू ओ माया बाप मुचा बंधू ओ माया बाप मुचा बंधू जीवन सिद्धी साधन सिंधू जीवन सिद्धी साधन तोडी भव बंधू काळ पाश तोडी भव बंधू काळ पाश शरणागत वज्र पंजरा शरणागत वज्र पंजरा तुकाराम महाराजांनी नाट्याच्या अभंगात सांगितलं. देवा तू कृपा करुणा सिंधू ओ माया बाप मुचा बंधू जीवन सिद्धी साधन सिंधू तोडी भव बंधू काळ पाश शरणागत वज्र पंजर शरणागत वज्र पंजर. परमात्मा दयाळू आहे म्हणून तो खूप बरे म्हणतात बहु आहे करुणावंत. या ज्ञानोबरे सांगतात कृपा सिंधू करुणा करू परखुमा देवी वरू. परमात्मा रक्षण करतो. जाता जाता एक प्रसंग सांगून सेवा संपेल. भगवान कृष्ण परमात्मा द्वारिकाधीश परमात्मा पण ज्या वेळेला पोतना राक्षसीन परमात्म्याला बालकृष्णाला स्तनामध्ये विष धारण करून बाल गोपाल कृष्णांना मारण्याकरिता आली. पोतना राक्षसीन होती. स्तनामध्ये विष धारण करून भगवंताला मारण्याकरिता आली. तरीही देवाने तिला कुठली गती दिली. तुवा सनकादिकाचे निमाने सायुज्य सौरसो दिधला पोतने जे विषाचे निस्तन पान्हे मारू आली. सनकादिकांना जी गती ती पुतनेला दिली. असं काय पुतनेचं प्रारब्ध तिचं पूर्वचरित्र असं सांगितलं जातं. पुतना ही बळीराजाची कन्या होती रत्नमाला. भगवंताचे मुख्य 10 अवतार मत्स्य कुर्म वराह नृसिंह वामन परशुराम श्रीराम श्रीकृष्ण बौद्ध कलकी. परमात्म्याचा वामन अवतार. वामन अवतारामध्ये भगवंताने बळीच्या दरवाजात जाऊन त्रिपाद भूमीचं दान मागावं. तुका म्हणे बळी जीव दिला पायांतळी. बळीला सांगितलं त्रिपाद भूमीचं दान द्या म्हणून बळीने संकल्पही केला आणि त्रिपाद भूमीचं दानही दिलं भगवंताला. पण भगवंताचं ते सुंदर रूप पाहिल्यानंतर बळीची कन्या होती रत्नमाला आणि लग्नाच्या वयात उपवर वयात आलेली ती रत्नमाला तिने भगवंताचं ते गोड रूप पाहिलं. कारण देवासारखा सुंदर जगात कुणी नाही. तुकोबारांनी पहिले सांगितले सुंदर ते ध्यान. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपली राजस सुकुमार मदनाचा पुतळा. एवढा सुंदर परमात्मा आहे. देवासारखं सुंदर जगात कोणीच नाही. तुझी ये निढळे कोटी चंद्र प्रकाशे कमल नयन हास्य वदन हासे हलकारे कृष्ण डोलकारे घडिये 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 भुज बोलकारे. सुंदर परमात्मा. ती रत्नमाला म्हटली एवढ्या सुंदर मुलाला जन्म देणारी माता किती भाग्यवान असेल. एवढंच तिच्या मनात विचार आला. काय विचार आला? याला जन्माला घालणारी याची माता किती भाग्यवान असेल किंवा कोण असेल असा विचार मनात आला आणि स्तनामध्ये दुधाची निर्मिती झाली. ते म्हटली आता काय करावं? हा तर लहान बालक आहे. या बालकाकडे पाहून मनामध्ये विचार निर्माण झाला की याची आई कोण असेल? एवढ्या सुंदर मुलाला तेजपुंज बाळाला जन्माला घालणारी माता कशी असेल?
कोण असेल, किती भाग्यवान असेल, तर मातेचं स्वरूप तिलाच प्राप्त झालं, तीच माता झाली. काय करू? भगवंताला सांगितलं, देवा या संकटातून मला सोडवा. एखादी स्त्री बालकाला जन्माला देते, घालते आणि मग स्तनामध्ये दुधाची निर्मिती आहे. आता माझा सांभाळ करा. मग भगवंतांनी सांगितलं, या अवतारामध्ये नाही पण पुढच्या अवतारामध्ये हा पान्हा सेवन केल्याशिवाय राहणार नाही, असं आश्वासन ती बळीची कन्या रत्नमाला तिला भगवंताने दिलं. आणि तीच रत्नमाला पूतना म्हणून आली. आता स्तनात विष घेऊन आली. ज्या वेळेला चांगला विचार होता त्यावेळेला दूध होतं, भगवंताचा चांगला विचार केला, पण आता स्तनामध्ये दूध घेऊन आली, विष घेऊन आली, तरी भगवंताने तिला ती गती दिली. तुझे अवदार्य जाणो स्वतंत्र, देतान मनसे पात्रा पात्र, कैवल्य ऐसे पवित्र, जे वैर्याही दिधले. वैर्यालाही मोक्ष करून देणारा हा भगवंत. तुकाराम महाराज म्हणतात, अनंत नावारूपाने नटलेला परमात्मा आहे. असा परमात्मा बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम जा. अनंत नाव आहेत, याची मला साक्ष आली. तोच तुम्हाला पार करेल, त्याच्याशिवाय कोणी नाही. तो दयाळा आहे, म्हणून काया वाचाने तुम्ही शरण जा, याची मला साक्ष आली. अभंगाचं शेवट. म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले. कानाला गोड वाटणारी चाल. तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, फार गोड वाटलं बरं का. तरी केले प्रगट, तेही केले प्रगट, तो हा उतरील पारा, तो हा उतरील पारा, तो हा उतरील पारा, तो हा उतरील वा वा, अतिशय गोड. तुका म्हणे साक्षी आले, तेही केले प्रगट, तो हा उतरील पार, भवदुस्तर नदीचा. संत महात्म्याचं परमार्थिक जीवन आपण पाहिलं तर ते खडतर होतं, पण आपल्याला अगदी सोपा मार्ग सांगितला. भगवंताचं फक्त नामचिंतन करायचं. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. का तर फक्त नामाने भगवंत मिळतो. योगियांच्या ध्यानी ध्याता ना तोडसे, तो आम्हापाशी मागे पुढे. जो प्रवास संतांनी केला एवढा अवघडही आम्हाला करायचं नाही. फक्त योग याग तपे ही सगळी साधनं न करता योग याग विधी एने नो हे सिद्धी, वायाची उपाधी
फक्त हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. नामस्मरण करायचं आणि आपलं जीवनाचं परमकल्याण करायचं. असो, कमी वेळामध्ये अभंगावरती चिंतन निरूपण करण्याचा प्रयत्न केला. आपली वेळ संपलेली आहे. जाता जाता एवढंच सांगेल, संतांच्या मार्गाने चालणं आणि परमेश्वराचं भजन करणं एवढंच आपलं कर्तव्य आहे. साधं आणि सरळ जीवन जगून भगवंतच प्राप्त करायचा एवढंच ध्येय आपल्या अंतःकरणात ठेवायचं. जगाचा विचार न करता मला माझं कल्याण कसं करता येईल हाच विचार डोक्यात ठेवा. कारण तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलचे एक देखील ज्ञानेश्वर मावळी. ज्ञानराज माऊली